पूर्णा तहसीलदारांवर रेती वाहतूकदारांचे गंभीर आरोप, न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा। नांदेड जिल्ह्यातील पूर्णा येथील तहसीलदारांविरोधात रेती वाहतूकदारांना गंभीर आरोप करत प्रशासनात खळबळ उडावली आहे। विठ्ठल शिवाजी कराड राहणार अंतेश्वर तालुका लोहा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा केलाय। कराड यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या हायवा टिप्परकडे वैध पावती असतानाही अधिकृत वाळू धक्क्यावरून वाहन जप्त करण्यात आले आणि ते पूर्णा पोलीस ठाण्यात उभे करण्यात आले आहे। या कारवाईमुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून ही कारवाई अन्यायकारक असल्याचं त्यांनी निवेदनात नमूद केलंय। संबंधित प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान न्याय न मिळाल्यास येत्या 24 एप्रिल रोजी आत्मदहन करण्याचा इशारा कराड यांनी दिलाय। या इशाऱ्यामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं असून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता या प्रकरणात जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी परभणी प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। मी विठ्ठल शिवाजी कराळे, अंतेश्वर तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे आलो आहे। कारण प्रशासनाने धक्के सुटलेले आहेत रेतीचे। ती माझी उपजीविका भागवण्यासाठी माझ्याकडे रेतीची गाडी आहे, ती मी धक्क्यावरून गाडी भरून चालत होतो। तरी प्रशांत थारकर साहेबांनी मला गाडी अडवून मला शिवीगाळ करून गाडी पोलीस स्टेशनला लावली आणि तू आम्हाला हप्ते देत नाहीस, असंच गाडी चालवतोस, मला बाकीचे लोक हप्ते देऊन गाडी चालवतात, त्यामुळे मी तुझी गाडी लावली। आणि गाडी लावल्यानंतर सुद्धा मला पैशाची मागणी केली, 1.5 लाख रुपये दिलास तर गाडी सोडतो म्हणून मला त्यांनी एक 10-15 दिवस असंच वाट बघितली। नंतर त्यांना वाटलं याच्याकडे पैसे देणं होत नाहीत, कारण माझ्याकडे पैसे नाही होते, माझी परिस्थिती नाही पैसे देण्याची त्यांना। मग त्यांनी 18 दिवसांनी पंचनामा केला। शेतामध्ये शेतमोजणीसाठी गेलेल्या लोकांचे पंचांच्या सह्या घेऊन खोटा पंचनामा केला। गाडी 7 वाजता पकडली आणि पंचनाम्यावर 8:30 वाजता दाखवली। तरी जिल्हाधिकारी साहेबांनी मला न्याय द्यावा, कारण माझी गाडी पावतीची आहे। अशा रोज सर्रास 200 गाड्या चालतात, तरी 200 गाड्याकून प्रत्येक गाडीकून 40-50 हजार रुपये हप्ता घेतो असं त्यांनी सांगितलं। तुलाच द्यायला काय होते? तर सगळ्या गाड्याची चौकशी का केली नाही? माझीच चौकशी का केली? कारण मी हप्ता दिला नसल्यामुळे माझ्या गाडीची चौकशी केली। माझी गाडी 1.5 महिन्यापासून मधामध्ये आहे, माझं अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांची चौकशी करून मला न्याय द्यावा। जिल्हाधिकारी साहेबांनी या गोष्टीची सगळी सखोल चौकशी करावी आणि मला न्याय द्यावा। या अधिकाऱ्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, कारण हे खूप फ्रॉड माणूस आहे।